समाजाला दिशा देण्याचे तथा चांगले विद्यार्थी घडवण्याचे कार्य शिक्षक वर्ग सातत्याने करीत असतात। महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजलेल्या पुरस्कार वितरण समारंभास युवा सेना जिल्हा चिटणीस वैभव भोईर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम, शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव, माननीय नगरसेवक जयवंत भोईर, प्रशासन अधिकारी रमेश पाटील, महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे, विनोबा भावे, ॲपचे डायरेक्टर संजय दालमिया हे उपस्थित होते। शिक्षक हेच मुलांमध्ये आमूलाग्र बदल घडवू शकतात। उद्याच्या भारताचा आधारस्तंभ असलेल्या मुलांना घडवण्याचे काम शिक्षकांचेच आहे। सरकारी शाळांची यंत्रणा मजबूत आणि सक्षम होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विनोबा भावे ॲपचे डायरेक्टर संजय दालमिया यांनी या कार्यक्रमात केले। महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम यांनी पदभार स्वीकारल्यापासून शिक्षण विभागाचा कायापालट करण्याचा संकल्प केला आणि आता तो सत्यात उतरत आहे। महापालिका शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी आम्ही आता बालवाड्यांचे बळकटीकरण करीत आहोत, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली। या पुरस्कार वितरण सोहळ्यात महापालिका शाळांमध्ये सहशिक्षक संतोष कोलेकर, सपना पाटील, राजेंद्र कौर, तर खाजगी शाळांमधील सहशिक्षक ज्योत्स्ना पाटील, अपर्णा हर्षे, रुचिरा दळवी यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह स्वरूपात आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। त्याचप्रमाणे अपेक्षा थोरात व लीना भंडारी या महापालिका शाळेतील विद्यार्थिनींना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच मनपा शाळा क्रमांक 12 उंबर्डे आणि प्राथमिक विद्यामंदिर मांडा टिटवाळा या शाळांना आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला। शैक्षणिक साहित्याबाबत व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील विजेत्या 15 शिक्षकांना यावेळी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन यावेळी गौरवण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज।